हॅलो एव्हरीवन. आज आपण 9thचा जॉमेट्रीचा मॅथ्स 2चा जो सेकंड चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स तो चालू करतो आहे. तर या चॅप्टरमध्ये जाण्याच्या आधी पॅरलल लाईन्सने आणि पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलने जे अँगलचे टाईप्स होतात ते बेसिक टाईप्स आपण बघून घेऊ, सो दॅट आपल्याला प्रॉब्लेम्स इझीज होतील. तर फर्स्ट टाईप आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. तर इथे जर आपण बघितलं 1 2 3 4 या पॅरलल लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत आणि त्यांना ही ट्रान्सव्हर्सल आहे उभी. जेव्हा ही ट्रान्सव्हर्सल जाते आणि ह्या पॅरलल लाईन्सला हे जे अँगल क्रिएट झालेले आहेत 1 2 3 4 किंवा जर आपण हॉरिझॉन्टली जरी बघितलं तरी हे जे दोन अँगल्स येतात, तर इथे पण सेम सिच्युएशन आहे, फक्त डायग्राम टिल्टेड आहे. तर ह्या अँगल्सला जे एकाच साईडला एकाच डायरेक्शनला तोंड करून जे अँगल्स असतात त्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो आणि हे नेहमी इक्वल असतात. म्हणजे 1 2 3 4 हे जे चारही अँगल्स आहेत यांचा मेजर सेम असेल किंवा ह्या दोन अँगल्सचा मेजर सेम असेल. सिमिलरली जर आपण इकडे अँगल ड्रॉ केले सगळे तर यांचंसुद्धा मेजर सेम असेल, म्हणजे जे ह्याचा मेजर असेल तोच बाकी तिघांचासुद्धा मेजर असेल. याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर दुसरं आहेत अपोजिट अँगल्स. आता हे अपोजिट अँगल्स म्हणजे काय, एकमेकांना पाठ करून इमिजिएटली लागून जे अँगल्स असतात ते अपोजिट अँगल असतात. म्हणजे इथे हा अँगल आणि हा अँगल हे अपोजिट आहेत किंवा हा आणि हा हे ऑपोजिट आहेत. ऑपोजिट अँगल्ससुद्धा नेहमी इक्वल असतात. हा जर सपोज 110 डिग्री असेल तर हा सुद्धा 110 डिग्री असेल किंवा हा जर 70 डिग्री असेल तर हा सुद्धा 70 डिग्री असेल. ज्यांना म्हणतो आपण ऑपोजिट अँगल्स आणि ते नेहमी इक्वल असतात. थर्ड टाईप जो आहे तो अल्टरनेट अँगल्सचा आहे. अल्टरनेट अँगल्समध्ये दोन टाईप असतात, एक इंटेरियर आणि एक एक्सटेरियर. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कुठला, आता आपण जर बघितलं इथे दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल केलेली आहे. तर हा अँगल जो याच्या इंटरनली लेफ्टला आहे आणि जो राईटला आहे खालच्या बाजूला, ऑपोजिट डिरेक्शन आहे पण दोघं त्यांच्या साईडसुद्धा ऑपोजिट आहेत, यांना आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. हा अल्टरनेट इंटिरियर, कारण दोन्ही पॅरलल लाईन्सच्या आतल्या बाजूला ते अँगल आहेत म्हणून हा झाला अल्टरनेट इंटेरियर अँगल. हा फर्स्ट आणि हा सेकंड हे नेहमी इक्वल असतात. सिमिलरली आपण जर इथे एक अँगल काढला, हा आणि हा हे दोन्ही इक्वल असतील कारण हे दोन अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहेत. आता अल्टरनेट एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, सिमिलरली फक्त एक्झॅक्टली आउटसाईड असतात ते, म्हणजे ऑपोजिट डिरेक्शनला असतात, एक्सटेरियर पार्टला असतात पॅरलल लाईन्सच्या. म्हणजे हा पण अँगल पॅरलल लाईनच्या बाहेर आहे आणि हा पण अँगल बाहेरच्या बाजूने आहे. ह्या दोघांना आपण म्हणतो अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. हे सुद्धा एकमेकांचे इक्वल मेजरचे असतात. फॉर एक्झाम्पल ॲडिशनली आपण इथे जर हा अँगल घेतला तर हा अँगल त्याला अल्टरनेट असेल एक्सटेरियरली. सो हे झाले अल्टरनेट इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल्स. त्याच्यानंतर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे काय आपण बघू. जर इथे लाईन ड्रॉ केलेली आहे, आपल्याला माहिती आहे की स्ट्रेट लाईन इज ऑलवेज 180 डिग्री. सो या 180 डिग्रीमध्ये जर आपण एक, म्हणजे समजा ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि ट्रान्सव्हर्सल जात असेल तर हे जे अँगल्स क्रिएट होतात कोणत्या पण लाईनवर ते नेहमी इक्वल टू 180 डिग्री असतात. म्हणजे इथे अँगल ए प्लस अँगल बी विल बी इक्वल टू 180 डिग्री. आता इथे या प्रॉपर्टीमध्ये अजून एक लक्षात घ्यायचं की इथे किती जरी लाईन्स असतील आणि त्या एकाच पॉईंटला मीट होत असतील आणि खाली जी लाईन आहे ती 180 डिग्रीची असेल, म्हणजेच ती स्ट्रेट लाईन असेल, तर 1 2 3 4 5 या सगळ्यांची टोटल विल ऑलवेज बी 180 डिग्री. त्याच्यानंतर लास्ट टॉपिक आहे आजचा जो अँगल्समधला, तो आहे इंटिरियर अँगल्स. जेव्हा आता इथे जर आपण बघितलं की ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल जाते आहे, तर या ट्रान्सव्हर्सलमुळे हे जे दोन अँगल्स आहेत एकमेकांकडे डायरेक्शन असलेले, एकमेकांकडे तोंड करून असलेले, हे जे अँगल्स आहेत दोन, अँगल सी प्लस अँगल डी विल ऑलवेज बी 180 डिग्री. म्हणजे ह्याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल पेअर. म्हणजे जर इथे सपोज हा जर आहे ए, तर अँगल ए सी डी आणि अँगल बी डी सी विल ऑलवेज बी इक्वल टू 180 डिग्री. तर या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत पॅरलल लाईन्समुळे होणाऱ्या अँगलच्या. आता आपण 2.1 जो प्रॅक्टिस सेट आहे तो डायरेक्टली सॉल्व करू. आता आपण बघतो प्रॅक्टिस सेट 2.1. इथे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते मी वाचतो. आर पी इज पॅरलल टू एम एस. ही जी लाईन आहे आर पी पॅरलल आहे एम एसला, हे दोन सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल आहे ते दिलेलं आहे. अँड डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. डी के हा सेगमेंट जो आहे हा या दोघींना ट्रान्सव्हर्सल आहे. सो अँगल डी एच पी इज गिवन ॲज 85 डिग्रीज. अँगल डी एच पी हा जो आहे तो 85 डिग्रीज दिलेला आहे. आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं अँगल आर एच डी, म्हणजे हा आला आता आर एच डी, म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर अँगल पी एच जी, पी एच जी म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर अँगल एच जी एस, एच जी एस हा अँगल काढायचा आहे. आणि अँगल एम जी के, सो एम जी आणि के
हा अँगल आपल्याला काढायचा आहे. आता आपण एक लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं, वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी आपण ते अँगल काढू शकतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीने फाइंड आउट केलं तरी तुम्हाला प्रॉपर त्याचे मार्क्स मिळणार आहेत. अल्टिमेटली तुमचा एम काय आहे की त्याचा अँगलचा जो मेजर आहे तो ॲक्युरेटली आला पाहिजे. सो आता आपण बघू काय काय पद्धतीने आपण ते करू शकतो. फर्स्ट जो आहे अँगल RHD. आता आपण जर बघितलं इथे आपण स्टेटमेंट पण लिहिलेलं आहे की इफ वी ऑब्झर्व अँगल RHD अँड PHD आर इन लिनियर पेअर. जसं आपण मगाशी म्हटलो RHD हा जो आहे तो PHD सोबत लिनियर पेअरमध्ये आहे, कारण ही स्ट्रेट लाईन आहे आणि यांच्यामधून या ट्रान्सव्हर्सलमुळे ते डिवाईड झालेले आहेत. म्हणजे स्ट्रेट लाईनचा 180 डिग्रीचा अँगल या ट्रान्सव्हर्सलमुळे डिवाईड झाला आहे. सो अँगल RHD अँड PHD आर इन लिनियर पेअर आणि त्यांची आपण जसं मगाशी बघितलं तसे टोटल असते 180 डिग्री. हेन्स अँगल RHD प्लस अँगल PHD इज इक्वल टू 180 डिग्री. बट अँगल PHD इज 85 हे आपल्याला गिवन आहे. आपण तिथे रिझन लिहिलं गिवन. सो जर गिवन आहे आपल्याला 85 त्याच्यामधले, तर RHD प्लस 85 PHDला आपण रिप्लेस केलं आहे. RHD प्लस 85 इज इक्वल टू 180 डिग्री. हेन्स अँगल RHD इज इक्वल टू 180 मायनस 85 दॅट इज 95. सो अँगल RHD आपला आला 95 डिग्रीज. सो इथे आपला जो फर्स्ट अँगल त्यांनी विचारलेला होता RHD हा आला आपला 95 डिग्रीज. सेकंड त्यांनी आपल्याला विचारला अँगल PHG. सो PHG जर आपण बघितलं तर PHGची पोझिशन जर आपण बघितली तर आपण स्टेट करू शकतो की PHG इज कॉन्ग्रुएंट टू RHD, कारण ते ऑपोजिट अँगल्स आहेत. सो आपण जर बघितलं की PHG हा जो अँगल आहे हा तो RHDला कॉन्ग्रुएंट येईल, कारण ते ऑपोजिट आहेत. आपण मगाशी बघितलं की ऑपोजिट अँगल्स आर ऑलवेज इक्वल. सो मी इथे काय क्लेम करू शकतो की RHD जो अँगल आहे आपण मगाशी काढलेला तो 95 आहे. मग हा जर 95 असेल तर त्याच्या ऑपोजिट असलेला PHG म्हणजे हा सुद्धा 95च असेल. हेन्स आय कॅन डायरेक्टली राईट अँगल PHG इज 95 डिग्रीज. आता इथे मी जे म्हटलं की वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, त्याला आपण असंही करू शकतो की अँगल DHP अँड PHG आर इन लिनियर पेअर. जर आपण बघितलं ही व्हर्टिकल लिनियर पेअर आहे. सो यांची पण टोटल 180 होते. म्हणजे याच्यातला एक 85 आहे तर दुसरा ऑटोमॅटिकली 95 येईल. म्हणजेच आपण त्याला तसं पण 95 प्रूव्ह करू शकतो किंवा अपोजिट अँगल्सने सुद्धा 95 प्रूव्ह करू शकतो. आपल्याला अल्टिमेट एम काय आहे की हा अँगल ॲक्युरेटली आला पाहिजे. थर्ड त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, सॉरी आपण PHG हा 95 काढला. सो थर्ड त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे अँगल HGS आणि PHD हे सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आता आपण त्यांची पोझिशन बघू. अँगल HGS आणि अँगल PHD हे जर बघितले आपण, हा फर्स्ट आहे PHD आणि हा आहे HGS. हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स हे इक्वल असतात, आपण मगाशी बघितलं. सो इथे जर आपण बघितलं की अँगल HGS आणि PHD हे आपण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून कॉन्ग्रुएंट दाखवतो आहे, तर HGS सुद्धा 85 येईल, कारण PHD 85 हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. लास्ट जो त्यांनी विचारलेला आहे फर्स्ट एक्झाम्पलमधलं तो आहे अँगल MGK. आता इथे जर आपण बघितलं की अँगल MGK म्हणजे हा अँगल झाला आपला आणि अँगल DHP जो आहे तो हा अँगल झाला. हे काय आहेत तर हे एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स आहेत किंवा एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. मग हा जर 85 आहे तर त्याचा एक्सटिरियर हा आहे, हा पण 85 येईल. ते कॉन्ग्रुएंट असतात, हे आपण प्रॉपर्टीजमध्ये पाहिलं होतं. हेन्स आपण इथे असं लिहिणार की अँगल MGK इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DHP और PHD आणि त्याला रिझन आपण देणार अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स, म्हणून अँगल MGK इज ऑल्सो 85 डिग्रीज. इथे फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. सेकंड एक्झाम्पल आपण बघू, तेही जवळपास सेम आहे. लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. आता इथे व्हर्टिकल दिलेलं आहे, लाईन P इज पॅरलल टू Q आणि त्यांना दोन ट्रान्सव्हर्सल आहेत L आणि N. त्यांनी आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत आणि आपल्याला अँगल ABCD काढायचे आहेत. आता इथे आपण सगळ्यात पहिले काय करणार, लेट अस नेम द गिवन अँगल्स फर्स्ट. सो आपल्याला जे त्यांनी अँगल दिलेले आहेत ते आपण पहिले बघू. त्यांनी हा 115चा दिलेला आहे आणि 110चा दिलेला आहे. आपण त्यांना E आणि F हे नावं देऊन टाकले, कारण ते आपल्याला पुढे सोयीस्कर होतं. आता जर आपण फर्स्ट बघितला अँगल A काढायचा असेल आपल्याला, तर अँगल A प्लस अँगल E इज इक्वल टू 180, कारण लिनियर पेअरमध्ये आहेत. हा आहे अँगल A आणि हा आहे अँगल E. हे लिनियर पेअरमध्ये आहेत कारण ही स्ट्रेट लाईन एक आहे.
मग तिचा अँगल, त्या पूर्ण लाईनचा अँगल काहीही असे ना, आपल्याला त्याच्यावरनं ट्रान्सव्हर्सल जाते म्हणजे ती लिनियर पेअर आहे. सो 180मधनं जर आपण 110 मायनस केला तर आपल्याला ए मिळेल. आपण तेच एक्झॅक्टली इथे केलं. अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 110 दॅट इज 70. सो अँगल ए इज 70. सो आपल्याला फर्स्ट अँगल आपला मिळाला हा 70 डिग्री झाला. त्याच्यानंतर अँगल बी जर आपल्याला काढायचं असेल तर आपण अँगल ए इज इक्वल टू अँगल बी दाखवतो इथे, कारण अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आहेत. आता आपण जर नीट बघितलं, इथे अँगल ए आहे, इथे अँगल बी आहे. सो आपण जर या डायग्रामला टिल्ट केलं, आता आपण इथे क्लिअरली बघू शकतो की अँगल ए आणि बी हे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आहेत, म्हणजे ते सुद्धा दोघंही इक्वल असतील. मग ते जर इक्वल असतील आणि अँगल ए आपण काढलेला आहे की 70 आहे, तर बी सुद्धा 70 येईल. रिझन आपण दिलं अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. त्याच्यानंतर अँगल सी आपल्याला काढायचं आहे. अँगल सीची पोझिशन आपण पहिल्यांदा बघू. अँगल सी त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे. आता जर त्यांनी अँगल एफ हा 115 दिला आहे, तर आपण इथे बघू शकतो की हॉरिझॉन्टली हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि हा इकडे आहे, हा इकडे आहे. हे जर करस्पॉन्डिंग आहेत तर अँगल एफ आणि अँगल सी हे इक्वल असतील. आपण सेम रिझन इथे दिलं. अँगल एफ इज इक्वल टू अँगल सी बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स, हेन्स अँगल सी इज ऑल्सो 115 डिग्रीज. सो इथे अँगल सी आपला झाला. त्याच्यानंतर अँगल डी आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. अँगल डी जर आपण बघितला, पोझिशन आहे अँगल डीची ही. सो अँगल डी आपल्याला काढायचा आहे. अँगल एफ प्लस अँगल डी इज इक्वल टू 180, कारण लिनियर पेअर आहे. सो अँगल एफ आणि डी हे जर 180 मी दाखवले, तर 180मधून 115 मायनस केला तर मला डी मिळेल. सो आपण इथे तेच केलेलं आहे की अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 115 दॅट इज 65. सो अँगल डी इज 65 डिग्रीज. आता इथे आपण रिझन दिलेलं आहे लिनियर पेअर. सो याच पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बेसिक प्रॉपर्टीज आहेत. आपलं ऑब्झर्वेशन कसं आहे याच्यावर आपल्याला सोल्युशन्स कसे मिळतील हे ठरेल. सो आपल्याला लॉजिक लावून त्या व्हॅल्यूजपर्यंत पोचायचं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांनी जी डायग्राम दिली आहे त्याच्यामध्ये 2 लाईन्ससुद्धा पॅरलल आहेत आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलसुद्धा पॅरलल आहेत. सो इथे 4 पॅरलल लाईन्स आहेत आणि आपल्याला त्याचे काही अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यांनी आपण पहिले तेच केलं की जे जे अँगल्स दिलेले होते किंवा जे जे दिसतील त्यांना आपण नावं दिले, सो दॅट सॉल्व करणं आपल्याला सोपं जातं. इथे आपण 45 जो त्यांनी दिलं आहे त्याला डी नाव दिलं आणि त्यांनी आपल्याला ए बी सी काढायला लावलेले आहेत. त्यांच्या पोझिशन्स आपण एकदा पहिले बघून घेऊ. हा आहे ए, हा आहे बी. आता इथे आपण ऑब्झर्व करू शकतो की जेव्हा आपण ए काढू तेव्हा त्याचा ऑपोजिट बी आहे. सो ए आणि बीची व्हॅल्यू आपण एकाच वेळी काढू शकतो. आणि सी जो आहे तो इथे आहे. तर याच्यावरून सुद्धा एक लक्षात घ्या की हे 2 जे आहेत ते काढल्यानंतर अँगल बी आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल्सने आपण काढू शकतो. सो जो बी येईल तोच सी सुद्धा येईल. सो अल्टिमेटली ए आणि बी इक्वल असतील कारण ते एकमेकांचे ऑपोजिट अँगल्स आहेत आणि बी आणि सी इक्वल असतील कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे तिन्ही अँगलची आपल्याला व्हॅल्यू सेम मिळायला हवी. सो आता आपण बघू की अँगल ए जर काढायचं असेल, अँगल डी इज इक्वल टू अँगल ई, कारण अपोजिट अँगल्स आहेत. सो अँगल डी आणि ई हे ऑपोजिट आले. आता इथे आपल्याला 2 स्टेपने एपर्यंत पोचायचं आहे. आपल्याला त्यांनी दिलेला आहे हा 45 डिग्री, ज्याला आपण डी नाव दिलं. सो हा जर 45 असेल तर त्याचा ऑपोजिट असलेला ई सुद्धा 45 असेल. म्हणून आपण ई इज इक्वल टू 45 घेतला. आणि जसं आपण बघितलं की इंटिरियर अँगल्स जर आपण ऑब्झर्व केले की हा जो अँगल आहे, आता मी जो मार्क करतो आहे हा अँगल, म्हणजे हा अँगल ई आणि हा अँगल जो सी बी एफ आहे, समजा आपण इथे एक्स नाव दिलं, तर एक्स एफ ए आणि सी ए एफ हा जर आपण अँगल बघितला तर हे इंटेरियर अँगल आहेत. म्हणजे ह्या अँगलची, अँगल ईची आणि अँगल एची पेअर जी आहे ती 180 डिग्रीची असेल. सो आपण तेच इथे दाखवू शकतो की अँगल ई प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री, कारण इंटिरियर अँगल आहेत ते. बट अँगल ई इज 45. सो अँगल ए किती येईल आपला 180 मायनस 45, सो 135 डिग्रीज. सो हा अँगल आपला आला आपला 135. सो हा 135 आणि हा 45 झाले 180. म्हणजे ही जी पेअर होती ती 180ची कंप्लीट झाली. मग आता हा जर 135 आहे, त्याचा ऑपोजिट असलेला बी सुद्धा 135च असेल. म्हणून आपण इथे काय करणार की अँगल बी च्या सोल्युशनमध्ये आपण लिहिणार अँगल डी इज इक्वल टू अँगल जी. आता इथे आपण त्याला जी नाव दिलेलं आहे. अँगल डी जो आहे, आता इथे मी वेगळ्या पद्धतीने करतोय. इथे 135 या एका पद्धतीने करू शकतो, किंवा अँगल डी आणि जी हे आपण करस्पॉन्डिंग अँगल्सने इक्वल दाखवू शकतो. सो हा जर 45 असेल तर हा जी पण 45 आला, आणि हा जर 45 आला तर जी आणि बी हे लिनियर पेअरमध्ये आहेत.
म्हणून आपण 180मधून हा 45 मायनस करून 135 काढू शकतो. सो दोन टाईपने आपण हे करू शकतो की हा 135 वाला याच्या ऑपोजिट असल्यामुळे हा डायरेक्टली 135 लिहिला, और या 45 डिग्री अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल आहे हा. सो हा पण आला 45 डिग्री ह्याचा सिमिलर, आणि हा अँगल आणि हा अँगल हे दोघं लिनियर पेअरमध्ये आहेत, व्हर्टिकल लिनियर पेअर आहे. सो हा जर 45 असेल तर हा 180 मायनस 45 जे आपण इथे केलेलं आहे की बी इज इक्वल टू 180 मायनस 45 दॅट इज बी इज इक्वल टू 135 डिग्री. सो दोन्हीकडून आपलं 135 डिग्रीच आन्सर आलं, म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड आपल्याला त्यांनी सांगितलं सी. आता इथे जर आपण बघितलं की सीची पोझिशन ही आहे, अँगल बी आणि सी हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, म्हणून आपण डायरेक्टली त्याला रिझन दिलं की अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. त्याला रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स, हेन्स अँगल सी इज ऑल्सो 135 डिग्रीज. सो अशा प्रकारे आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधले सगळे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. ट्राय करा. पुढचे जे 4 एक्झाम्पल्स आहेत, टोटल 7 एक्झाम्पल्स आहेत आय गेस त्या प्रॅक्टिस सेटमध्ये. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट करा. थँक्यू.